काय सांगाल? एक गीत म्हणणार आहो मी किशोर कुमारचं, एक अजनबी हसीना से यू एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई। आमदार महोदयांनी या 5 वर्षामध्ये ग्रामीणच्या कार्यकर्त्याची नाळ तोडून टाकलेली आहे। महाराष्ट्रात समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं, मुख्यमंत्री कोण पाहिजे? रस्ते बनवल्याने विकास नाही, सरकारी हॉस्पिटल बनवा, कॉलेजमध्ये लोकांना ऍडमिशन नाही होतं, लोक बाहेर गावी चालले। आमदार हा ग्रामीण मधून बनते, मग यांना समजायला पाहिजे होतं तर तिसरा टर्म आमदार पडणार नव्हते, पण त्यांच्या स्वतःच्या चुकांनी आमदार पडणार आहे हे मी तुम्हाला दाव्यानं सांगतो। आम्हाला यावेळेस कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीलाच निवडून द्यायचं, निवडून आणायचं आहे। संजूभाऊचं नाव चांगलं आहे, संजूभाऊ वैयक्तिक स्वभावाला माणूस खूप चांगले आहे, पण त्यांचं जे सामाजिक काम पाहिजे ते चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत। आता हे हायलाइट केलं एवढ्या वर्षात काही केलं नाही म्हणता, मग या मोदीने विकलं कसं? मला सांगा 20 नोव्हेंबर हा लोकशाहीचा दिवस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि त्यातल्या त्यात आपल्या वणी विधानसभा मतदारसंघात मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता, 20 वर्ष झाली मी कार्यकर्ता आहे त्यांचा। 20 वर्षामध्ये आम्हाला हळूहळू 2014ला यश आलं। यश आल्यानंतर आम्ही आमदार साहेबांच्या पाठीशी कट्टर होतो, आणि परत पुन्हा एकदा 2019 मध्ये आम्ही संकल्प केला का आमदार साहेबांना निवडून आणायचं। परंतु परिस्थिती अशी झाली, मधात लोकसभेची इलेक्शन झाली। लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आमच्या चंद्रपूर आर्णी मतदारसंघामध्ये एक समीकरण बनलं। समीकरण असं बनलं, वरच्या लेवल करताना या वणी विधानसभेच्या आमदाराला फटका बसत आहे। याचा फटका असा बसत आहे का शेतकरी विरोधी धोरण प्रत्येक माणूस बोलत आहे। 265 लाख मेट्रिक टन तेलाची गरज आहे देशाला। आपला देश फक्त 100 लाख मेट्रिक टन तेल तयार करतो आणि 165 लाख मेट्रिक टन तेल आयात करतो। तर मग मला सांगा, इम्पोर्ट ड्युटी लावायच्या अगोदरच पहिले तुम्ही आयात केलं आणि आमच्याकडून पैसे वसूल करून राहिले, आणि आमचं सोयाबीन नाही तुम्ही 3500 रुपयात घेऊन राहिले। लाजा वाटायला पाहिजे, त्यांना लाजा वाटायला पाहिजे। लोकशाहीचा दिवस आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे। माझं आव्हान आहे संजय रेड्डी बोतकरवारांना, 10 वर्षामध्ये आम्ही जे तुम्हाला योगदान दिलं त्याचं तुम्ही काम कोणतं केलं माहिती आहे का? प्रत्येक गोष्ट तुम्ही शहरामध्ये टाकली। 254 कोटीचा निधी आणला म्हणते, आमच्या ग्रामीण मध्ये 1 रुपयाचं काम नाही। आणि मला माझ्या दहेगावला एक रस्ता दिला त्यांनी, परंतु तो जुना मंजूर होऊन होता। निधी खनिज विकास निधीतून दिला, आणि श्रेय हे लोक वाढला वाटते, खनिज विकास निधीशी आमचा काही संबंध नाही आहे। मला हे म्हणायचं आहे का शेतकरी विरोधी धोरण असल्यामुळे आणि धनुष्य कुंभ्याचं समीकरण बनणार आहे। तिन्ही उपविभागामध्ये एकजुटलेला आहे शेतकरी, त्यामुळे आमदारचं व्यक्तिगत काम चांगलं आहे, आमदारचं वैयक्तिक बोलणं चालणं सगळ्या गोष्टी चांगल्या आहे। आमदार प्रत्येक माणसाचं मन जिंकत आला, परंतु त्या व्यक्तीला त्यांच्याच जवळच्या मोठ्या कार्यकर्त्यांनी त्याला उलट केलेलं आहे, असा प्रकार आहे। म्हणून आमच्यासारखे 20-20 वर्षाचे कार्यकर्ते थोडेसे दूर झाले। आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची, आमदार महोदयांनी या 5 वर्षामध्ये ग्रामीणच्या कार्यकर्त्याची नाळ तोडून टाकलेली आहे, त्याच्यामुळे हा फटका सहन करावा लागेल। आणि दुसरा एक मुद्दा असा आहे, कोणालाच समीकरण सांगायची गरज नाही आहे। आमदाराला बीजेपी म्हणून एकटं लढा लागणार आहे। शिंदेची ताकद शून्य आहे, राष्ट्रवादी अजित पवारची ताकद 0 आहे, परंतु मशाल सोबत काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे का राष्ट्रीय काँग्रेसचं 20% मतदान कोणाच्या बापाला फुटणार नाही। त्या धक्क्याने संजू भाऊ देरकर निवडून येण्याचे चान्सेस आहे। मतदारसंघात विकास किती झाला आणि भ्रष्टाचार किती झाला? मतदारसंघात विकास हा नावाची गोष्ट एक शहरात विकास झाला। मला तर असं वाटते माझ्या ग्रामीण मध्ये तर काही, माझं सर्कल आहे जिल्हा परिषद चिखलगाव घोणसा, माझ्या सर्कल मध्ये आमदार साहेबांना काही विकास केलेला नाहीये। नाही विकास झाला का नाही झाला मतदारसंघात? मतदारसंघात फक्त शहर विभागात सध्या काम चालू आहे, बाकी खेडे विभागात वगैरे काहीच नाही। आणि दुसरी बाब अशी की मी आमदार कुठून बनते? ग्रामीण मधून आमदार बनते। मला सांगा, शहरामध्ये विभागणी होते, उमेदवारामध्ये विभागणी होते, आमदार हा ग्रामीण मधून बनते। मग यांना समजायला पाहिजे होतं का तिसरा टर्म आमदार पडणार नव्हते, पण त्यांच्या स्वतःच्या चुकांनी आमदार पडणार आहे हे मी तुम्हाला दाव्यानं सांगतो। परंतु त्यांचा जे पक्ष आहे, त्यांच्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते थोडेसे त्या सगळ्या गोष्टीनं फेल्युअर आहेत। आणि त्यांच्या पक्षानं, जसं मी आज एसटी महामंडळाचा सेवानिवृत्त कर्मचारी आहे, EPS 95च्या संदर्भात आमचे जे ज्या गोष्टी आंदोलन वगैरे चालू आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात आम्हाला 1 वर्षाची
मोफत पास मिळण्याच्या संदर्भात आम्ही अप्लिकेशन बरेच वेळा निवेदन दिले, बरेचसे आंदोलन केले, परंतु एक साधं 1 वर्षाचं मोफत पास सुद्धा हे सरकार करू शकलं नाही. त्यामुळे आम्ही सर्व EPS 95चे कर्मचारी टोटली सगळे नाराज आहोत निवड BJP किंवा महायुतीच्या सरकारच्या संदर्भात. आम्हाला यावेळेस कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीलाच निवडून द्यायचं आहे, निवडून आणायचं आहे. वैयक्तिक आम्हाला कोणतेही म्हणजे जे आमदार होते मग वणी मतदारसंघात वणी तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? महाविकास आघाडीची संजय देरकर, महाविकास आघाडीची संजय देरकर यांनाच मतदान होईल. आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला काहीतरी भविष्यात योगदान मिळेल, फायदा होईल. या दृष्टीने यावेळेस BJP सरकार किंवा महायुती सरकार हे थोडंसं पडलंच पाहिजे आणि महाविकास आघाडीचा विजय व्हावा हीच आमच्याकडून अपेक्षा आहे. मला माझ्या वतीने 2 शब्द यांना बोलण्याची. काय वणी मतदारसंघात विकास झाला नाही झाला? वणी मतदारसंघामध्ये विकास तर झालाय, पण हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीच होता. वणीमध्ये सध्या तरी रोडचेच कामं झाले, अदरवाईज कोणतेच नाही. मी पाहिले फक्त रोडचेच कामं पाहिले. आणि कोणते कामं अपेक्षित होते? कामं म्हणजे काय, रोजगार उपलब्ध करून द्यावं. इथे वणीमध्ये खूप युवा लोक इथले जरा बेरोजगार आहेत आणि टवाळक्या करत फिरणारे भरपूरसे असे मुलं मी बघतो आहे. त्यामुळे जरा शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. माझी हीच अपेक्षा आहे की सरकार आता चेंज व्हायला पाहिजे. मोदी सरकार केंद्रात बसली, केंद्रामध्ये आहे पण महाराष्ट्राचं सरकार चेंज व्हायला पाहिजे. सरकार महाराष्ट्रातलं सरकार महाराष्ट्रात समजा समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं, हा मुख्यमंत्री कोण पाहिजे? नाही हे आता काही सांगता येणार नाही. ते आता आल्यानंतर होईल ना. ते आज आम्ही कसं निर्णय घेऊ? लिडिंग बोर्ड जे आहे, लिडिंग बोर्ड वरती ठरेल ते जाईल. कोण. कोणाला मुख्यमंत्री बनून नाही आज नाही म्हणजे सांगता. असं काही सांगता येणार नाही. मुख्यमंत्री कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आता 3 पक्ष आहेत त्यांचे, मोठे पक्ष आहेत ते, त्यामुळे ते त्यांच्या लेवलवरती ते ठरवणार मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे. पण अशी आमची अपेक्षा आहे जनतेकडून. योजना कशी होती? मूर्खपणा आहे सरकारचा, लाडकी बहीण योजनेचा मूर्खपणा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता लोकांच्या नजरेमधून ते काय होतं हे मला काही माहित नाही. मूर्खपणा म्हणजे कसं, जसं बघा आता मागच्या वर्षी इथे सोयाबीनला भाव जवळपास 4800 पर्यंत होता, 5200 पर्यंत मी पाहिलेला आहे. आज रोजी 3200 रुपयानं खरेदी होतो, 3600 रुपयांनी खरेदी होतो. याचे पैसे हे मायनस झालेले आहे नाही का? हे मायनस करूनच तुम्ही देताय ना. मागच्या वेळेस 11,000 रुपयापर्यंत कापसाला भाव होता, आज 6,800 रुपये आहे नाही का? महागाई तर वाढणारच ना, महागाई वाढवून ठेवणारच तुम्ही. पैशाचं काम गोष्ट महागाने वाढून आहे. एक साधं भाजी घ्यायला ते परेशान. एक 500 रुपयाची नोट जर भाजीपाला घ्यायला तर ती एक थैला भरत नाही परिस्थिती आहे. आणि इकडं काय त्या लाडकी बहीण योजना, दुनियाभरच्या योजना, अरे पण इकडं काय चंदन लागत आहे ना. दुनियाभरचं झालं, एक 500ची नोट आली ती त्या बहीण आम्ही एक थैला भरत नाही. आणि इकडे लाडकी बाई योजना चालू झाली. काय फायदा? म्हणजे इथं आळशी बनवून ठेवले लोकांना, मोफत फुकट. बोला ना, कापसावर तरुण आहे तुम्ही, बोलायला पाहिजे. हो, माझं तेच म्हणणं आहे ना की गरीबाच्या शेतकऱ्यांचं काय होणार? सर्व आपापला विचार करताय. कोणी शेतकऱ्यावर बोला, शेतकऱ्याच्या कापसाला हमी भाव कधी मिळणार? सोयाबीनचा भाव 6,000च्या वर कधी जाणार? हे लाडकी बहीण देणं म्हणजे कमिशन देणं झालं. म्हणजे सोयाबीन जिथे 7,000 जायचं त्याला 4च्या खाली केलं, 1500 देऊन शेतकऱ्याला खुश केलं. ते फायदा काय नाही. वणीत आज सरकारी दवाखाने आहे, पण जर सर्पदंश झाला किंवा सरप चावला कोणाला तर दवाखान्यात औषध नाही. रस्ते बनवल्याने विकास नाही. सरकारी हॉस्पिटल बनवा, कॉलेजमध्ये लोकांना ऍडमिशन नाही होतं, लोक बाहेर गावी चालले. वणीत मोठे मोठे कॉलेज बनवा, जिथे शिक्षण नाही, सरकारी हॉस्पिटल नाही, रस्ते बनवले, याला विकास म्हणता येत नाही. मग काका काय सांगाल? एक गीत म्हणणार आहो मी, किशोर कुमारचं. डायरेक्ट गीत? एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई. फेवरेट गीत है वो किशोर दा का. मैं उसका बहुत बड़ा फैन हूँ, किशोर दा का. हाँ. तो उनकी यादों में मैं एक गीत पेश करना चाहता हूँ. लय झालं राजकारण लय झालं, गाणं होऊन जाऊ द्या. हाँ. एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई. फिर क्या हुआ ये ना पूछो, कुछ ऐसी बात हो गई. एक अजनबी. धन्यवाद काका, आता तुम्ही माझे फेवरेट सिंगर झाले, मी फॅन होऊन गेली तुमची. एक नंबर. काकाचं गाणं कसं वाटलं सांगा comment. मस्त काका, मस्त. थँक्यू. महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या आहे, महाराष्ट्राच्या जे फॅक्टरी आहे, हे सर्व गुजरातकडे चालला. महाराष्ट्रातला सर्व विकास तिकडे
आहे गुजरातला, म्हणजे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष आहे सर्वांचा. तुम्ही काय करता? शेती करताय? शेती करतो ना मी. शेती करताय? हा, म्हणून म्हणतो जर समजा उद्योगपत्यांचे टॅक्स माफ करण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर जीएसटी नाही लावली तर शेतकरी थोडसा त्यांना समाधान होतो. माझं म्हणणं असं आहे, शेतकऱ्यांवर जर जीएसटी नाही लावली, यांच्यावर जर टॅक्स नाही लावले तर शेतकऱ्यांना थोडासा आधार होईल. भाव तर नाहीच वाढत आहे ना. बरोबर. बाकी बी बियाणे फवारणी गिवारी महागच आहे म्हणते. दरवर्षी त्याचे भाव दरवर्षी 10% वाढतच राहते, पण शेतकऱ्याचे कापसाचे मालाचे भाव दरवर्षी थोडं टप्प्याने वाढत नाही. ते उलट जे आहे तेच राहते, उलट कमी होऊन जाते. तर कसं आहे, जसे बियाणांचे रेट वाढते तसे शेतकऱ्याच्या मालाचे पण भाव लिमिटेड वाढले पाहिजे दरवेळेस. बरं, शेतकऱ्याबद्दल विचार आता भारतीय जनता पक्ष करण की काँग्रेस करण, काय वाटतं? कोणाकडून अपेक्षा आहे? काँग्रेसही नाही, भारतीय जनता पार्टी नाही, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. अच्छा. त्यांनी जे मुख्यमंत्री 2.5 वर्षाचे जे मुख्यमंत्री होती त्यांनी जे कामं केले ते एकदम बढिया, शेतकऱ्यांच्या म्हणजे हिताचे कामं केले त्यांनी. कापसाला भाव दिलं, सोयाबीनला भाव दिलं, सर्व गोष्टी कोरोना काळात त्यांनी बरोबर व्यवस्थित चालवलं. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जर बनले तर काम चांगलं होईल. आता तुमच्या वणी मतदारसंघात कोण उमेदवार आहे, कोण पाहिजे तुम्हाला निवडून? आता आम्हाला नवीन चेहरा, एकच एक माणूस बोर होऊन जाते. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं पाहिजे. दर 5 वर्षाला सर्वांना एक मौका भेटला पाहिजे. सर्वांना मौका भेटला तर सर्वांचा कार्यकाळ हे माहित पडेल ना. कोणाला देणार आहे मग मौका? आता पाहू, जे शेतकऱ्यांच्या हितात काम करेल. कोण करते शेतकऱ्याच्या हितात? पाहू ना आता. हो, मी तर डायरेक्टच म्हणलं ना त्यांना. बरं, मग उभाटाकडून तुमची तिकीट आहे ना? हो, उभाटाकडून आहेच, आम्ही त्यांनाच देणार. मग आता सांगा ना. हो ना, तर संजय भाऊ तेरकर. पण जनतेनं आतापर्यंत मोदी सरकार आणलं, आता मोदी सरकारकडून थोडीशी नाराजी आहे, लाडकी बहीण खुश आहे. तर तुम्ही काय, तुमचं काय मत आहे? खुश आहे की नाराज आहे? आता बघा की घर 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 खर्च या गृहिणीचं जरी म्हटलं ते एक तात्पुरत्या स्वरूपाचं, म्हणजे तोंडाला पाणी पुसण्यासारखं मोदी सरकारचं एक काम आहे का. एकीकडे महिला वर्गांना 1500 रुपये भाव दिलेले आहे आणि दुसरीकडे आपण बघलो आहे की महागाई हे गगनाला भिडलेली आहे का. तर आज सर्वसाधारण लोकांचं या रोज मजुराचं एक कंबरड मोडलेलं आहे का. त्याच्यामुळे कुठंतरी जनता खुश आहे, कुठंतरी नाराजी आहे. बरं, वणी मतदारसंघ सध्याचे जे विद्यमान आमदार आहे त्यांच्यापासून खुश आहे की नाराज आहे? असं खुश म्हणजे आपल्याला पूर्णपूर म्हणता येणार नाही, पण गेल्या आपण 15 आणि 20 वर्षाच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. तर त्यांच्यापेक्षा या आमदाराचं काम थोडंफार चांगलं आहे, पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, पण पूर्णपूर पॉझिटिव्ह नाही म्हणता येणार का. कारण तर कसं आहे की नुसतं रोड, नाल्या आणि पाणी या काही जनतेच्या समस्या नाही, भरपूरशा अशा समस्या आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचं महत्त्व आहे, ग्रामीण रुग्णालयाचा महत्त्वाचा विषय आहे, स्वच्छ पाण्या पिण्याचा प्रश्न आहे, खूप काही प्रश्न आहे. तर काही ठिकाणी जनता समाधानकारक आहे, तर काही ठिकाणी कुठेतरी नैराश्य आहे. आमदार कोण पाहिजे आता यावेळेस? हे तर शेवट मतदानाचं गुप्त आहे, सुज्ञ जनता ठरवेल ना का. बरोबर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे एक 2.5 वर्षामध्ये बघा एक चांगलं काम त्या व्यक्तीनं केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं लोभ या कुठल्याही प्रकारचं राजकारण आलेलं नाहीये. आता तो एक योग होता की साहेब ते उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि त्या याच्यामध्ये कोरोनाचा काळ आला. तेच त्यांचे एक दुर्दैवी म्हणावं आपण त्या प्रकारचं, पण एक चांगलं महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व उद्धव साहेब आहे. उद्धव ठाकरेला तुम्हाला मुख्यमंत्री बनवून पाहायला आवडेल? यस मॅम. थँक्यू. काय म्हणतो काका, कसे दिले फुलं? काका, इधर बोला मॅडम. फुलं कसे दिले म्हटलं, भाव किती आहे? किलो 50 आहे, 60 आहे, 60 रुपये 50 रुपये किलो, 60 रुपये विकत आहे सध्या. कमी आहे भाव का जास्त आहे? कमी आहे, यंदा कमी आहे. कमी आहे. हो, कमी आहे. दशहरी रेट 40 रुपये. दशहरी क्या किलो का 80 200 रुपये किलो दशहरी को था, अभी 40 रुपये पडतात. हो, आता 40 रुपये. 40. आता सध्या माल जास्त आला ना त्याच्याबद्दल. हो, त्याच्याबद्दल कमी झाले रेट. यंदा कमाई नाही झाली दसऱ्या दिवाळीमध्ये. बाकी छान आहे. हो, छान. तेल बाकी महागाई वाढली नाही 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 नाही? नाही काही वाढलं नाही. नाही. वातावरण कसं आहे? छान आहे ना जी. छान आहे. हो,
काय म्हणता बीजेपी काम कसं करून राहिले? नाही व्यवस्थित आहे, बीजेपीचं काम व्यवस्थित आहे ना. लाडकी बहीण आवडली? हो ना, व्यवस्थित आहे ते. बहिणी खुश आहे? हो, बहिणी तर खुश आहेस. खुश आहे. हो. शेतकरी शेतकरी नाही खुश, काहून काय तर झालं? मालाला भाव नाही ना. मालाला भाव नाही. हम्म. मालाला भाव द्यायला पाहिजे मग आता द्यायला पाहिजे सरकारनं, काहीतरी विचार करायला पाहिजे शेतकऱ्याबद्दल. शेतकऱ्याबद्दल काहीतरी थोडंसं. एकदाची लाडकी बहीण नका देऊ म्हणा पण. हा, शेतकऱ्याला भाव द्यावा थोडसा. बरोबर आहे. हो, बाकी महागाई काय म्हणते? महागाई तर भरपूर आहे ती. आपण बोलू शकत नाही, एवढी महागाई झाली, वाढली आता. मग आता कसं करावं? तेच तर आपत आली आता, ते कसं करावं का करावं हे काही समजून नाही राहिलं आता. बरं बीजेपी म्हणे की नाही पहिले की महागाई कमी होईल. हो म्हटलं काय ना, पण त्याला तेवढं तसं सांभाळा लागत असेल ना काहीतरी. म्हणजे प्रॉब्लेम राहतेच कोणत्या गोष्टीचा झाला तर त्याला तेवढं सांभाळा लागत असेल, काहीतरी त्याचे प्रयत्न असेल थोडस, तर त्याला वाटायला पाहिजे. म्हणजे थोडस सांभाळून चाललं सरकार तर टिकू शकते बा. काँग्रेसपेक्षा बीजेपी बरं आहे. वास्तविक आता काँग्रेस व्यवस्थितच आहे, पण ते सीटा नाही आल्या म्हणून ते काँग्रेस सध्या शांत आहे आणि बीजेपी तर व्यवस्थितच आहे, तसं काही हे नाही. मग आता महाराष्ट्रात काय वाटतं तुम्हाला, काँग्रेसची सत्ता बसेल का बीजेपीची? आता ते आपण सांगू शकत नाही. ते नहीं अंदाज तो बता नहीं सकते, लेकिन आएंगी बीजेपी. आएंगी बीजेपी. हाँ, मतदारसंघात यवतमाळ, वणी मतदारसंघात कोणी? नाही तेवढं तर सांगू शकणार आपण, वेळेपर्यंत तेवढं नाही सांगू बरं, वणी शकणार. मतदारसंघाचा विकास झाला का कसं काय नाही, विकास भरपूर चालू आहे. झाला? हो मग आता सध्याचे आमदार बीजेपीचे हो. राहिलेले बरे बरोबर, तेच आहे ना. की दुसरे कोणी पाहिजे? नाही दुसरे तर पाहिजे नाही, पण ते काहीतरी विकास पुन्हा आणखी झाला थोडसा तर बरं वाटेल बा. थोडसा बरं असं नाही. मेन गोष्ट शेतकऱ्याचा आहे ना, शेतकऱ्याच्या प्रश्नावर थोडस एका तरी आमदारांना थोडस सांगायला पाहिजे, थोडस बोलायला पाहिजे, ते माहिती पडते बा. बाकी काय बाप्पा? काय म्हणता काका? काय नाही, छान आहे, काय विधानसभेचा माहोल? मस्त आहे, एक नंबर. दिवाळीचा माहोल काय म्हणते? दिवाळीचा माहोल छान आहे. लाडक्या बहिणीच्या पैशामुळे बायांची दिवाळी खूप छान झाली. लाडक्या बहिणीमुळं? हा, लाडक्या बहिणीमुळे सर्वांच्या अकाउंटवर पैसे आले आणि सर्वजण त्या पैशाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करू लागले. कपडे खरेदी, माणसं कमवून नाही राहिली काय? माणसं कमवून राहिले, पण माणसांना किती दिलं तरी माणसं काय गव्हर्नमेंटच्या नावानं बोंबलतच आहे का शेतकऱ्यांना भाव नाही. इतकं सर्व गव्हर्नमेंट करत असून सुद्धा म्हणजे काय ते ज्यांना काही करायचंच नाही आहे, एवढं मोठे काम आहे. आता तुम्हाला सांगतो, मी एक मार्केट मधला माणूस आहो. इतकं मोठं रोजगाराची उपलब्धता असून सुद्धा काही तरुण म्हणते की आम्हाला रोजगार नाही. कितीतरी काम आहे, काही काही दुकान, काही काही शॉप असे आहे की ज्याच्याकडे माणसाचं लिहायला लागते की आम्हाला माणूस पाहिजे, कामाला मुली पाहिजे. त्यांना 10-12 हजार रुपयाचे सॅलरी सुद्धा पे करत आहे मार्केटमध्ये लोक, व्यापारी लोक. तरी पण लोकांचा रोष कसं असते, लोकांना म्हणजे एकामेकाच्या ते कसं माउथ पब्लिसिटीमुळे, जसं आता तुम्ही कसं हे करता काय म्हणतात त्याला, मीडियावाले जसं एखादी गोष्ट फ्लो केली समजा, त्याच्या मागेच नाही का ते लोक मग त्याचा तसाच. एमपीएससी युपीएससी जागा नाही निघून राहिल्या. ताई कसं आहे, एमपीएससी युपीएससीच्या जागा निघाल्या आहे, पण मधामध्ये तर स्टे वगैरे आला होता आणि जे ते 2-4 वेळा पेपर फुटते, मग अजून परीक्षा होते. याच्यामध्ये प्रशासन काय म्हणू शकतो, प्रशासनाचा दोष आहे का? जे निवड समिती निवडली होती त्यांनी, जे युपी बिहार वाले जे आता जे नाही का मधात पुणे, राजस्थान, गुजरात मध्ये जे कांड झालं नाही का आता युपीएससी एमपीएससी मधला, त्याच्यामध्ये काय दाखवलं होतं की जे आयोग नेमला जातो त्याच्यावर त्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार, गव्हर्नमेंट जो आहे पर्सनली, आता ते लोक तसे वागत असेल कंट्रोल सरकारचा असेल ना. त्याची आयोग बसला आहे निवड, त्याच्यामध्ये काय म्हणतो चौकशी आयोग. शेतकऱ्याचा माल कसा आहे, आता सोयाबीनला कापसा भाव नाही म्हणताय, पण इंटरनॅशनल बाजारपेठेचा जर विचार केला समजा, तर जर भारताच्या बाहेर सोयाबीनचं जर क्राफ्ट खूप वाढलं असेल तर आतमध्ये लोकांना कसं त्या गव्हर्नमेंटलाही परवडलं पाहिजे ना, कुठं कुठं सरासरी लागली पाहिजे ना. बरं, स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणे बीजेपी, काऊन नाही करून गेले? आता सरकार बसू द्या ना आमचं. होतोच ना, तुमचं होतं. नाही कसं आहे, आता एक मिश्र सरकार होतं, एक छत्र सरकार द्या, आम्ही सर्व बीजेपी बसवून टाकतो. नाहीतर वणी मतदारसंघाचा काय विषय? कोतवाल साहेबाची हवा खूप चांगली आहे. हो, आणि हे काम तुम्हाला सांगतो ना, 10 वर्षात नाही 70 वर्षात कामं नाही झाले, त्याच्यापेक्षा 100% कामं या विभागात झाले. दवाखाना आहे म्हणते, पण दवाखान्यात इंजेक्शन नाही आहे म्हणते. नाही, हे कसं आहे, आता ज्यांना त्याच्यामध्ये मी बळी ठरलो होतो काँग्रेसच्या काळामध्ये. मला एक कुत्रा चावला होता, त्यावेळेस रेबीजचं इंजेक्शन नव्हतं, मी मारेगावला जाऊन घेतलं
पण ती परिस्थिती आता नाही आहे. मी स्वतः जातो दवाखान्याचा, मी स्वतः म्हणजे ना पेशंट आहो, मी सातत्याने जातो. डॉक्टर आवारी साहेब आहेत आमचे, ते तिथे मेन हेड आहे, त्यांच्या अंडरटेकिंग मध्ये खूप बरोबर. वणी मतदारसंघात आता आमदार कोण पाहिजे? कोतवार साहेब बेस्ट आहे. बेस्ट आहे. हो. बाकी काँग्रेस? काँग्रेस नाही, संजू भाऊ आहे, पण संजू भाऊ कसं आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये जसं काही काम नाही आहे. संजू भाऊचं नाव चांगलं आहे, संजू भाऊ वैयक्तिक स्वभावाला माणूस खूप चांगले आहे, पण त्यांचं जे सामाजिक काम पाहिजे ते चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत. आता हे हायलाइट्स होईल का सगळं? तुम्ही आता नाही टाकत. नाही नाही टाकत, काही विषय नाही. ठीक आहे. आम्ही असते आजोबा, काँग्रेस पाहिजे का बीजेपी पाहिजे? काँग्रेस. काँग्रेस? हो, काँग्रेस पाहिजे म्हणते. हे म्हणते विकासासाठी बीजेपी पाहिजे म्हणते. काही खरं नाही, आ? काही खरं नाही. हा, बीजेपी आला तर काही खरं नाही म्हणते. आप्पा म्हणते नाही, बीजेपी शिवाय विकास होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. महागाई कुठे गेली? पैसे, पेट्रोल, महागाई काहीच नाही. सिलेंडर, गॅस सिलेंडर कुठे गेलं? काय काय महाग झालं? पेट्रोल, डिझेल, का गॅस सिलेंडर, स्टॅम्प, 100चा स्टॅम्प बनून 500, 100चा स्टॅम्प बनून 500. बाकी शेजारच्या देशामध्ये 300-400 रुपये पेट्रोल आहे. शेजारला काय सांगता हो? शेजारच्या देशाचं कुठं सांगताय? तुम्ही कोणत्या शेजारी गेले आजपर्यंत? गेले बांगलादेश कुठं गेले का? तिथं कुठं तुम्ही पाहिलं? टीव्ही मध्ये पाहून काही दाखवते ते. महागाई म्हणता तुम्ही स्वस्त विकत नाही ना. बरं जाऊ द्या भैस नका करू. हे दिवा मी आहे ना 40 रुपये डझन विको. आता बीजेपी आहे म्हणून 60 रुपये झालं. महागाई. अशा पद्धतीनं वणी मतदारसंघातील जनतेचे मत आपण जाणून घेतले आहे. आणि इकडे बघ मस्त माहोल बनलाय. दिवाळीचा आहे, राजकारणाचा आहे. तर पाहिलंच तुम्ही आता जनतेचं काय म्हणणं आहे. पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पक्षानं जे लाडकी बहीण हा डाव फेकला होता, तुम्हाला काय वाटते? किती टक्के चालन, किती टक्के फसन? हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या सगळ्या जनतेच्या बाईट नंतर वणी मतदारसंघातून कोण निवडून येऊ शकते बा असं तुम्हाला वाटते? कोणाची हवा आहे? कोण कामं करू शकते असं जनतेला भरोसा आहे? हेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जर कोणी नवं असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की कर जा, कमेंट करत जा, शेअर मारत जा माझ्या व्हिडिओ. तुमका मी लय उन्हातानाची फिरतो. आणि बाकी पाहून मजा आली. वणी मतदारसंघ लय मस्त आहे, इथचे लोक लय मस्त आहे. तसे आमच्या विदर्भातले आहेच म्हणा लोक मस्त, काही विशेष नाही. पण मस्त मजा आली. तुम्हाला मजा आली का व्हिडिओ पाहून सांगा कमेंट बॉक्स मध्ये. तोपर्यंत पाहतो मग कोणत्या मतदारसंघात जायचं आहे तर तुम्ही सुचवा म्हणा कोणत्या मतदारसंघात जाऊ तर सांगा कमेंट करून. चला मग बाय बाय.